असेल त्याच्यावरती कठोर कारवाई झाली। ठीक आहे, चला पुढे, पुढचं घ्या. लक्षवेधी सूचना. लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. तुम्हीच आहे का अध्यक्ष महाराज? नाही, आता 3च घेणार, 3च्या वर नाही. अध्यक्ष महाराज, या लक्षवेधीवर अध्यक्ष महाराज आपल्याला धन्यवाद की आज विधानसभेची पहिली लक्षवेधीची सुरुवात ही धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण केली, त्याबद्दल धान उत्पादक शेतकऱ्यांकडून मनापासून धन्यवाद. अध्यक्ष महाराज, खरं तर मी शासनाचं अभिनंदन करेन की मागच्या वर्षी कधी नव्हे एवढे 1586.71 कोटी हे माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात असणाऱ्या बोलले, मी ऐकले. महायुतीच्या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना अध्यक्ष महाराज दिले. तुम्ही खरं तर अध्यक्ष महाराज 2013 मध्ये बसा बसा. 300 कोटी पासून झालेल्या धानाच्या बोनसची सुरुवात ही मागच्या वर्षी 1600. बसा, असं काय करताय, बसून घ्या. वडेट्टीवार साहेब, धानाचा विषय आहे, कशा ग धान शेतकऱ्यांचा बद्दल आडवं येतात? तुम्ही होऊ द्या ना, सुधीर भाऊ, तुम्ही होऊ द्या. हे बघा, बसून घ्या, बसून घ्या. इकडे वेल मध्ये येऊन बोलणं बरोबर नाही, तुम्ही बसून घ्या जागेवर. अमीन पटेल साहेब, तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, बसून घ्या. हे बघा, सन्मान्य सदस्याच्या सुरक्षेसंदर्भात उचित कारवाई करण्यासंदर्भात मी शासनाला यापूर्वी निर्देश दिलेले आहेत. मंत्री महोदय, या संदर्भातली आपण नोंद घेऊन उचित कारवाई करावी. होय अध्यक्ष महोदय. बसा आता. चला सुधीर भाऊ. लक्षवेधी क्रमांक 1 कोण आहेत मंत्री, कुठे? नाही झालं पण ते मधात आलं म्हणून पुन्हा. वितरित केल्याप्रमाणे. त्या अध्यक्ष महाराज आपल्याला मनापासून धन्यवाद. मी महाराष्ट्र सरकार आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना धन्यवाद देईल की कधी नव्हे इतके मागच्या वर्षी 1630 कोटी रुपये हे आपण धान बोनस देण्यासाठी मंजूर केले. आणि अध्यक्ष महाराज, ही रक्कम सुद्धा आपण 20,000 रुपये हेक्टरी दिली. मागच्या वर्षी 1586 कोटी 71 लाख अध्यक्ष महाराज वितरित केले. पण आज अध्यक्ष महाराज धान उत्पादक शेतकरी म्हणजे जर मी नागपूर विभाग जो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा साधारणतः कर्मभूमी जन्मभूमी विभाग आहे, माननीय बावनकुळे साहेबांची जन्मभूमी कर्मभूमी असणारा विभाग आहे, 8,58,374 अध्यक्ष महाराज प्रत्यक्ष पेरणी या हेक्टरमध्ये झाली आणि साधारणतः 7,16,334 इतके शेतकरी अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये धानाच्या बोनसच्या घोषणेची एखाद्या चातक पक्षापेक्षाही जास्त उत्सुकतेने वाट बघताय. अध्यक्ष महाराज, या संदर्भात 15 डिसेंबर 2025 मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी धान उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन भेट घेतली आणि अध्यक्ष महाराज तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी अमूस अन्न व नागरी पुरवठा त्वरित कार्यवाही करावी असे आदेश दिले, जे मी मंत्री महोदयांना डायरेक्ट देतोय. हे आदेश जे आहे अध्यक्ष महाराज, अपेक्षा अशी होती की त्वरित कार्यवाही करावी. याचा अर्थ असा होता की या वर्षीचा GR हा जानेवारीमध्ये निघेल. मग सांगण्यात आलं अध्यक्ष महाराज विभागाकडून की आता जिल्हा परिषदची 12 जिल्ह्यामध्ये आचारसंहिता आहे. आम्हाला वाटलं ठीक आहे, 12 जिल्ह्याची आचारसंहिता संपल्यावर या संदर्भातला निर्णय हा अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने घेतला जाईल असा अध्यक्ष महाराज आमचा समज झाला. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना सातत्याने मी मागणी करायचो आणि 2021-22 मध्ये मात्र तेव्हाच्या शासनाने आम्ही बोनस देणार नाही असं जाहीर केलं. ते दुःख धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात राहिलं. पण जेव्हा या ठिकाणी जनतेच्या हितासाठी सरकार आलं तेव्हा मात्र आपण पहिल्यांदा 15,000 रुपये 2 हेक्टरच्या आत आपण बोनस दिलं आणि त्यानंतर 23-24, 24-25ला 20,000 रुपये हेक्टर प्रमाणे आपण बोनस दिलं. 2023-24 मध्ये 1,378 कोटी दिले आणि आता 1,630 कोटीचं वितरण केलं, त्यापैकी 1,586.71 कोटी वितरित झाले. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, माननीय राज्यमंत्री महोदयांकडून मला उत्तर असं अपेक्षित नाही आहे की माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलतो
माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्री कॅबिनेट मंत्र्यांशी बोलतो, कारण 25 डिसेंबर पासून जर कार्यवाही करण्याचे आदेश, आणि तेही कोणी सामान्य आमदाराचे मंत्र्याचे नाही आहे, स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे आहे, आणि खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे इतके स्पष्ट त्वरित कार्यवाही करावी असे आदेश असताना जर माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर मला लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनाची बोवणी खराब करू नका. आता ही सुरुवात आहे पहिल्या लक्षवेधीची. स्पेसिफिक घोषणा करा की मागच्या वर्षी जसा GR काढला अध्यक्ष महाराज, या GR मध्ये तुम्ही स्पष्ट लिहिलाय की डिस्ट्रेस सेल मागच्या वर्षी जेव्हा 2300 रुपये साधारण धानाचा भाव होता, 2320 रुपये धानाचा भाव होता, तेव्हा तुम्ही सांगितलं की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो. आत्ताही तीच परिस्थिती आहे, परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे. लडखडणारी उत्तरं देऊ नका एवढी विनंती आहे. एका वाक्यात उत्तर द्या. जरी मी जास्त बोललो असलो तरी की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधीही होऊ शकत नाही.